प्रेम, विश्वास आणि लिव्ह इन रिलेशनशिप या सगळ्यांचा शेवट कधी कधी किती भयंकर असू शकतो याची कल्पनाही कुणाला नव्हती. तुकुम परिसरात राहणारी प्रियंका वांढरे पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती नवीन आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या आयुष्यात आला अंकेश बहिरवार. वयानं 7 वर्षांनी लहान, पण नातं मात्र जवळचं. दोघं लिव्ह इनमध्ये राहत होते. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण हळूहळू नात्यात संशयाची भिंत उभी राहू लागली. ती माझ्यावर नियंत्रण ठेवते, मला घरच्यांशी बोलू देत नाही, असं अंकेशच्या मनात घर करू लागलं. आणि याच संशयानं घेतलं एक भीषण वळण. 14 मार्च 2026ची रात्र प्रियंकासाठी शेवटची ठरली. तिच्या घरातच मोबाईल चार्जरच्या वायरनं गळा आवळून निर्दयीपणे अंकेशनं तिची हत्या केली. आणि त्यानंतर थंड डोक्यानं त्यानं एक बनाव रचला. अंकेशनं फोन केला प्रियंकाच्या वडिलांना. ती बोलत नाहीये, तिनं मान टाकली आहे. हे शब्द ऐकून तिचं कुटुंबीय धावत पळत आलं. तिला रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. सुरुवातीला वाटलं आत्महत्या आहे, पण सत्य लपून राहत नाही. शवविच्छेदन अहवाल आला आणि उघड झालं की ही आत्महत्या नव्हती, तर तिचा गळा आवळून खून झाला होता. प्रियंकाचा मृत्यू हा श्वास गुदमरल्यानं झाल्याचं अहवालात स्पष्ट झालं. पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. पोलिसांना अंकेशवर आधीपासूनच संशय होता, आणि जेव्हा चौकशीचा दबाव वाढला तेव्हा त्याचा बनाव कोसळला आणि त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. घटनास्थळावरून मोबाईल चार्जर, एक्सटेन्शन बोर्ड जप्त करण्यात आला. आणि आता अंकेश पोलीस कोठडीत आहे. एका क्षणाच्या रागानं, एका संशयानं अंकेशनं एका निरागस निष्पाप मुलीचं आयुष्य संपवलं. नात्यांमध्ये वाढणारा अविश्वास आणि राग जेव्हा सगळ्या परिसीमा पार करतो तेव्हा अशा प्रकारची कृत्य समोर येतात. आज अंकेश जेलमध्ये आहे, पण प्रियंका आणि तिच्या कुटुंबियांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. त्यामुळं प्रेमात समोरच्याला आपल्यावर किती अधिकार द्यायचा आणि त्याला कुठं थांबवायचं हे वेळीच प्रत्येकाला कळालं तर अशा अनेक प्रियंका वाचतील. भैरव दिवसे, चंद्रपूर, LS मराठी.